कामधंदा व्यवसाय प्रपंच सांभाळा पण क्रिकेटवरतीही लक्ष द्या. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पहिला बॉल पडल्यानंतर तुमचं जर 12th मॅन नसेल आमच्यापर्यंत तर तुम्हाला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. हा कमिटीचा निर्णय आहे. हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि परत हा निर्णय त्या ठिकाणी पुढील मॅचेसमध्ये आम्ही सांगणार नाहीत. अगदी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा आज सुरू झाली आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये शरद कुंडाळकर घेऊन निघालेत सँडी यांच्यासाठी. पहिला बॉल त्याच्यावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अशीच चोरगे सर माझ्याबरोबर जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कमीत कमी 15 ते 16 समालोचक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी घेत आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच, कारण ज्या स्पर्धेची उत्कंठा होती 365 दिवस जो प्रत्येक खेळाडू ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट बघत असतो ती क्रीडा स्पर्धा आज या मैदानामध्ये नक्कीच संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातल्या लढती आपण पाहतोय. सुरू असलेली मॅच आपण जर पाहायला गेली तर एका बाजूला पेशवाई 11, दुसऱ्या बाजूला मॉर्निंग ब्लास्टर. ओहो, समोरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय, अगदी डाऊन दी ग्राउंड फटका, एक टप्पा घेत बॉल जाईल, पाहावं लागेल अगदी सीमारेषेच्या बाहेर ओलांडतोय त्यामुळे हा षटकार येईल. अगदी दिमागदार स्वागत केलंय. पहिल्या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर एक इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट करत असताना मात्र हा षटकार ठोकलाय. अगदी बरोबर आहे. समोरच्या दिशेनं जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग, अप्रतिम स्ट्रोक केला होता. 6 धावा त्याच्यावरती 4 धावा ना आणि 12th मॅन अशा खेळाडूला पाठवा की त्याला सर्व नावं माहिती पाहिजेत. ओके, स्कोरिंग कसं करणार? पुढचा बॉल यावरती बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं शरद कोंडळकर यांचा बॉल खाली राहिला. डॉट बॉल येतोय. कमबॅक करताना शरद कोंडळकर पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगल्या टप्प्यावरती बॉल तो हाताळला. खूप टप्प्याचा बॉल होता, बाहेरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये जरूर विचावला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा शरद साठी हा बॉल इनफिल्डच्या वरून वळवलाय, इनसाइड आउट, एक टप्पा घेत एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल चाललाय. सूरज यांच्या बॅट मधून हा दुसरा चौकार जरूर पाहायला मिळतोय. सर क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला होता. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी आपण नेहमी म्हणतो ना मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि सूरज मताळे यांचा कव्हर ड्राईव्ह काय देखणा होता. सुंदर लाजवाब स्ट्रोक. नक्कीच चांगला स्ट्रोक. आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत आणि या चौकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या मॉर्निंग ब्लास्टर्स संघ मात्र जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करत असताना मात्र जरूर पाहायला मिळतं. शरीराचा पुढचा बॉल, ओहो, इथे शरीराचा वेध घेणारा बॉल, गती परिवर्तन केलं, जरूर गती काढून घेतली सर आणि शरीराला नक्कीच बहुतेक इजा झाली की काय बघा. पाणी पुरवायचं जरा. 12th मॅन अगदी शरीरावरती मारा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचं मन सूरज मताळे यांनी बनवलं होतं, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न असफल होत आहेत. आपण जर रिप्ले टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकता ओमसाई MTC क्लीन आणि क्लिअर त्या ठिकाणी दाखवतायत. खांद्याला लागला, नंतर डोक्याला हा बॉल लागला. 1 रन तर कंप्लीट केले, परंतु आपण आशिष सर अगदी देवाला प्रार्थना करूया की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कुणालाही इजा होऊ नये, कोणी दुखापतग्रस्त होऊ नये अशी आपण नक्की या ठिकाणी प्रार्थना करूया. नक्कीच खेळाडूंना देखील विनंती असेल की तुम्ही खेळत असताना कुठलेही इजा होणार नाही त्याची दक्षता घ्या. खेळ हे होतच असतात, परंतु स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे थोडीशी काळजी घेत चला, कारण ऊन देखील भरपूर आहे सर. उन्हाचा तडाखा भरपूर पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. शेवटचा बॉल डॉट बॉल आला. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मॉर्निंग ब्लास्टर नो लॉस 10 धावा. स्कोरबोर्डवरती धावा लागतायत. 10 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. प्रथम बॅटिंग करत असताना मॉर्निंग ब्लास्ट या टीमच्या धावा आपण जर पाहिल्या तर 10 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. परंतु सूरज मताळेचं कौतुक करावं लागेल. त्यांनी खेळलेले स्ट्रोक अप्रतिम होते. जे समोरच्या दिशेने एक स्ट्रोक केला, त्यानंतर कव्हर रिजन मध्ये खेळलेला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. ही जोडी जमणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. थोडासा आपण जर विचार केला तर 5 षटकांमध्ये पहिली 2 षटकं त्या ठिकाणी सांभाळून खेळली जातात आणि त्यानंतर पुढच्या 3 षटकांवरती आक्रमण केलं जातं. 36 रन जे वेल फिनिशर आहेत ते येणं बाकी आहे. त्या कारणाने मी म्हणेन धावसंख्या चांगली आहे, परंतु इथून पुढे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. नक्कीच असं म्हटलं जातं ना सर, एक करेल ती कामगिरी, दोघं करतील ती जबाबदारी आणि
संपूर्ण टीम करेल ती भागीदारी असते आणि भागीदारी करावी लागेल, जमेची बाजू पाहावी लागेल, दोघांकडनं पण दोन्ही एंड कडून देखील आक्रमक भूमिका मात्र बजवावी लागेल. पाहावं जाईल दुसरं षटक किशोर येत आहेत. किशोर नलावडे वाळणेगावचे खेळाडू आहेत जे KSK महाबळेश्वर कडून बिलॉंग करतात आणि पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना पण त्यांना पाहतोय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केले, ऑन साइडला बॉल हवेमध्ये स्टँड राहिलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील आणि आता मात्र कॅच पकडला जातोय. मॅक्सवेलनी कॅच पकडलाय. सूरज मताळ एक मोठी विकेट इथे प्राप्त होताना पाहायला मिळते टीम पेशवाई 11 ND11 या संघाला. नक्कीच अख्खूट टप्प्याचा बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, बॉल खूप वेळ हवेत राहिला, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल मॅक्सवेल होते त्या ठिकाणी आणि हा झेल अगदी स्वतःच्या ओंजळीमध्ये कॅप्चर करत असताना मात्र पाहायला मिळतं आणि त्यानंतर मात्र हे सेलिब्रेशन जरूर पाहायला मिळतंय. पहिला धक्का लागतोय अर्थातच टीम मॉर्निंग ब्लास्टर संघाला, ज्याच्या बॅट मधून चौकाराची आतिषबाजी होत होती त्याला मात्र माघारी धाडलाय आणि इनेट नंबर 3 मध्ये सतीश शरणस येत असताना मात्र पाहायला मिळत. या खेळाडूची चर्चा राहिली आहे सर. अगदी बरोबर आहे, कारण तुम्ही ऑक्शन प्रक्रिया जर पाहिली ना त्याच्यावरती सर्वात महागडा खेळाडू कोणता असेल तर तो सतीश सनस होता. तब्बल 27,000 आणि 27,000 पेक्षा जास्त पॉइंट्सला हा खेळाडूला त्या ठिकाणी खरेदी केलाय. आणि ज्यावेळेस ही ऑक्शन प्रक्रिया सुरू होती ना, हा खेळाडू ज्यावेळेस टीम मॉर्निंग ब्लास्ट मध्ये दाखल झाला त्यानंतर अरुण कदम आणि त्यांचे संघ मालक आहेत त्यांनी जो जल्लोष सेलिब्रेशन केलं ना ते पाहण्यासारखं होतं. त्या कारणाने सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. आता चर्चेला मात्र उदाहरण येईल, कारण 27,000 पॉइंट्स तुम्ही घेता या अर्थी त्या खेळाडूमध्ये आपण जर पाहिलं तर काही ना काहीतरी वेगळं आहे. सतीश बबन सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नक्कीच आता परीक्षा आहे, परीक्षेमध्ये उतरावं लागेल आणि आपला परफॉर्मन्स दाखवावं लागेल. एवढा मोठा खेळाडू आहे, एवढा मोठी बोली लागली तर त्याचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये तरी त्याला दाखवावं लागेल. परंतु त्याच्या समोर जर पाहिला गेलं तर किशोर आहे, पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय. अगदी पुढचा बॉल पहिल्या बॉलवरती इनसाइड आउट, काय फटका खेळलाय. 27,000 पॉइंट्स उगाच मला लावलेले नाहीत. सतीश सनस यांच्या बॅट मधून आलेला इनसाइड आउट अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमा पार PMPL 2.0 चा आलेला हा सतीश सनसच्या बॅट मधून षटकार. बाहेरचा बॉल होता, थ्रू द कव्हर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगला फटका येत असताना इरादे स्पष्ट करून आलेत. अगदी आपण जर पाहिला गेलं तर हा बॉल अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय, जागा बनवली आणि जागा बनवून खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. षटकाराला टीमची धावसंख्या 16. अप्रतिम बॅटिंग. बॅकफुटला गेले त्यानंतर या बॉलला उचललाय, फुलचा फटका, फुल सक्सेसफुल ब्युटिफुल. या बॉलला केलंय गुल. सतीश सनस याच्या बॅट मधून आलेला लागोपाठचा दुसरा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. अगदी सर पाहायला गेलं तर डगआउट मधूनच बॅट चार्जिंगला लावून आलाय. अगदी 2 मोठे प्रहार आलेत, बॅकफुटला गेले, जागा बनवली, त्यानंतर मात्र हा फटका सजवला. अगदी चांगला फटका. 6 धावांसाठी आले, 2 मोठे प्रहार आले, 2 मोठे षटकार आलेत आणि षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या 22. अगदी बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की डगआउट मध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करत होतात का, हे आपल्याला आता इथे विचार करावा लागतो. ते बॅटिंग ड्रिल्स करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते सतीश सनस. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. 27,000 पॉइंट जे लावले होते संघ मालकांनी ते मी म्हणेन या 2 बॉलमध्ये कामी आलेत. नक्कीच, परंतु गोलंदाजाचा देखील विचार करावा लागेल. कमबॅक करून देणं कुठेतरी महत्वाचं असेल किशोरला, कारण 2 मोठे फटके आलेत. यानंतर या बॉलवरती कमबॅक करून देईल का? या बॉलवरती ऑन साइडला बॅटची कडा आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला होते, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. ही जोडी जमले. सतीश सनस आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत. सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील वेल फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्ट्राईकला तर सँडी जाऊन पोहोचले, त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. परंतु किशोर नलावडे यांचा विचार केला ना तर KSK महाबळेश्वरचे अव्वल दर्जाचे बॉलर आहेत आणि मागील मॅच मध्ये आशिष सर 6 बॉल 11 धावा त्यांनी डिपेंड केल्यात आणि मॅच खऱ्या अर्थाने पेशवाई ND11 या संघाला जिंकून दिली होती. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडचं क्षेत्र निवडायचं होतं परंतु टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल. नक्कीच या बॉलवरती गती काढून घेतली आहे सर. अगदी आधीच्या बॉलवरती देखील तोच टप्पा हाताळला होता, परंतु एक धाव नक्कीच जरूर घेतली. परंतु ही जमेची बाजू राहिली आहे सर. अगदी 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. आधीच्या 2 बॉलवरती मोठे प्रहार आले, परंतु या 2 बॉलवरती कुठलीही धाव घेत नसताना फक्त सिंगल आले. सिंगल डॉट बॉल आलाय. आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये, कारण शेवटचा बॉल शेष आहे आणि सँडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल हातातून सटकलाय. लॉंग स्टॉपला बॉल थांबेल का पाहावं लागेल. अगदी जमिनीला गुदगुल्या करत जिथे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जो बॅनर लागलाय तिकडे जाऊन बॉल धडकतोय. धावा मिळतील 4. चौकार. अगदी नशिबाचा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय.
अगदी हा पाहू शकता टप्पा, आखूड टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा ब्रश झाला, अगदी फ्लाय सिप तैनात होती परंतु त्यांच्याकडनं चुकी झाली आणि त्यानंतर बॉल लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळताना हा नशिबाचा चौकार. 4 धावा येत आहेत, टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त. 27 या धावसंख्येवरती सतीश शतक 3 बॉल आतापर्यंत फेस केले, 13 धावांवरती खेळतोय. सँडीने आतापर्यंत 4 बॉल फेस करत असताना 5 धावांवरती खेळतोय. अगदी बरोबर आहे आणि धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. 27,000 पॉइंट्सला सतीश सनस यांना घेतलंय आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या योगायोगाने 27 वरती जाऊन पोहोचले. या 27,000 पॉइंट्सचा विचार केला ना तर मला आणखी काही दाखले द्यावेसे वाटतात, कारण आपण जर पाहिलं या सीझनमध्ये IPL मध्ये 27 करोडला आपण जर पाहिलं तर रिषभ पंत यांना विकत घेतलंय, बरोबर सर. त्यानंतर ISPL चा विचार केला तर करण अंबाला यांना सुद्धा 27 लाखाची बोली लागली होती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 27,000 पॉईंटची बोली कोणाला लागली तर ते नाव सतीश सनस आहे आणि बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आक्रमक करतायत. हो हो, इथे काय घडलंय? फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे चाललाय बॉल, अगदी एकच धाव येईल. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव बघा, जिथे एक धाव होती दुसरी धाव चोरटी घेण्यामध्ये चपळाई दाखवली आहे सतीश सनसने आणि 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. अगदी बरोबर आहे, सतीश सनस यांची खासियत आहे एकाचे 2 मध्ये 2चे 3 मध्ये धावांमध्ये परिवर्तन करण्यामध्ये ते माहीर आहे. 2 धावा या चिकी धावा आहेत. त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय दत्ता मोहिते सर, लेजेंड खेळाडू जे जावलीचे आहेत, सर्जापूर हे त्यांचं गाव आहे. बॉलिंग मार्कवरती ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल क्रमांक 2 असेल, हलक्या हाताने सन्मान देण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि इथे काय घडलंय? बॅटची कडा आणि सतीश सनस इथे बाद होताना पाहायला मिळतात. मोठा झटका, नक्कीच 440 वोल्टचा धक्का लागतोय. अगदी महत्वाची विकेट होती आणि दत्ता सरांनी मात्र करून दाखवलं की ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे होती मिडल ओव्हरमध्ये आणि त्यांनाच मिडल ओव्हरमध्ये बोलवलं गेलं आणि विकेटसाठी खास करून सतीशची विकेट घेण्यासाठी मिडल ओव्हरमध्ये त्यांना गोलंदाजी दिली होती आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती. अगदी बरोबर आहे, तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला, बाहेरच्या दिशेने वळण घेत होता, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर शरद कुंडाळकर यांचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं आशिष सर. कारण मोठी विकेट आहे. सतीश सनसने आल्यानंतर जे 2 षटकार मारले होते ती दहशत होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु ही दहशत एक सिनियर खेळाडूंनी थांबवले. त्याचं नाव आहे दत्ता मोहिते सर. नक्कीच, परंतु जर पाहायला गेलं सर त्याने स्वतः विकेट सॅक्रिफाईस केली सर. बघू शकता तुम्ही, त्याने पंचांची वाट देखील पाहिली नाही आणि जागा सोडली. ही जमेची बाजू राहिली कारण हा मोठा खेळाडू आहे. त्याने दाखवून दिलंय की हो बॅटची कडा लागली, पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही. हे बघू शकता ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती. थांबला देखील नाही, पंचांकडे पाहिले देखील नाही आणि सरळ निघाला. हो, अगदी संध्याकाळपर्यंत ही रील सुद्धा व्हायरल होऊ शकते, कारण सतीश सनस यांनी बॉलकडे पाहिलं नाही, ते सरळ अगदी मैदानाच्या बाहेर निघून आले आणि खेळाडू वृत्ती मी म्हणेन आदर्श खेळाडू म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आहे राजेंद्र, हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्लोअर पद्धतीचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती. फ्लाय स्लिप मध्ये प्रताप सकपाळ आहेत, त्या ठिकाणी कोणतीही धाव मिळणार नाहीये. नक्कीच नवीनच बॅटर आले त्यामुळे सांभाळून खेळणं महत्वाचं आहे. असे वेगवेगळे स्ट्रोक खेळून महत्वाचं नसेल. सिंगल डबलने काम जर चालू असेल तर अशा फटक्याची गरज नसेल. त्यामुळे पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा दत्ता सर तयार होतात. क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा फटका देखणा आहे, हा फटका अजब आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहेत ओमकार. ओमीने एक अप्रतिम झेल पकडलाय. एखादा चातक पक्षी ज्या पद्धतीने पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने हो हा कॅचची वाट पाहत होता. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये साधा सोपा सरळ झेल घेतलाय. खेळाडू बाद होत आहेत. राजेंद्र ननावरे मैदानाच्या आतमध्ये आले, राजेंद्र ननावरे मैदानाच्या बाहेर चाललेत. नक्कीच अगदी समोरच्या दिशेने फटका खेळलेला फटका होता, परंतु ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. परंतु हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती मागच्या पायावरती थोडासा तोल सांभाळत असताना बॉल खूप वेळ हवेत होता आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि ती साथ ओमकारने दिली आणि आणखीन एक विकेट दत्ता यांच्या खात्यामध्ये मात्र जरूर पाहायला मिळते. आतापर्यंत जर टीमची धावसंख्या जर पाहिली गेली ना, मॉर्निंग ब्लास्टर 29-3 अशी परिस्थिती जरूर पाहायला मिळते. अवघड स्थितीमध्ये मॉर्निंग ब्लास्टर पाहायला मिळतो. हो नक्कीच, कारण सतीश सनस यांचे 2 षटकार आल्यानंतर धावा आलेल्या नाहीयेत आणि सतीश सनस यांची विकेट गेल्यानंतर राजेंद्र ननावरे लगेच परत आहेत. त्या कारणाने थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. मॉर्निंग ब्लास्ट संघाचा विचार केला तर 29 वरती 3 ही स्थिती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
बॅटर हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने दत्ता मोहिते सर क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल बॅकफुटला गेले, उचललाय ऑन साइडला, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती PMPL 2.0चा हा येतोय षटकार. नक्कीच पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट बॉलचा वापर चांगल्या पद्धतीने बॅकफुटला जात असताना अगदी फिरकी देखील घेतली, गिरकी देखील घेतली आणि हा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी 6 धावांसाठी पाठवून देत असताना मात्र हा बॅटर पाहायला मिळाला हिमांशू आणि टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 35 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 35 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. हा जोरात टाकला होता बॉल त्या ठिकाणी. पाठीमागे पुन्हा एकदा शरद कोंडळकर चुकी करतायत, कारण तुम्ही डॉट बॉल अशी सर सोडू शकत नाहीये, कारण 360 अंशाचं मैदान आहे, मैदान छोटं आहे, 50 ते 55 मीटरची बाउंड्री आहे, ते षटकार आणि चौकार खूप लागतात, त्या कारणाने तुम्ही मिसफिल्डिंग करू शकत नाही. धावसंख्या एकदा आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 36 वरती 3. मॉर्निंग ब्लास्टर संघ आपण पाहायला मिळतोय अशी सर. नक्कीच 3 षटकांचा खेळ आता इथेपर्यंत संपलेला आहे. मिडल ओव्हर मध्ये दत्ता यांनी चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 षटकामध्ये धावा जमवण्याचं काम मॉर्निंग ब्लास्टर खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु जमेची बाजू राहिली. मिडल ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मात्र दत्ता सरांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 3 षटक समाप्त झाले. 36 या धावसंख्येवरती मॉर्निंग ब्लास्टर स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉस ऑफ दी 3 विकेट. अजूनही 2 षटक बाकी आहे. 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावा कुठल्या जातील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. एक फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस मॉर्निंग ब्लास्टर या टीमचा नक्कीच असेल. सुरुवात खूप चांगली झाली मी म्हणेन. जरी 3 विकेट्स प्राप्त होऊ शकले असल्या टीम पेशवाई ND11ला, तरी सुद्धा धावसंख्या चांगली आहे. 12च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. बॉलिंग मार्कवरती दिग्विजय आले. चांगली बॉलिंग मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केली होती. या सामन्यामध्ये पहिला बॉल वाईट टाकताना आपण पाहतोय. दिग्विजय टीम पेशवाई 11 ND या संघाकडून षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी येत आहेत. अगदी शरीरापासून हा बॉल ठेवला होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. कुठेतरी मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, धावसंख्या उभारावी लागेल. पुढचा बॉल. या बॉलवरती गुटना टेक तमाशा दे आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, परंतु अलॉंग द कार्पेट बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचल, तोपर्यंत डायरेक्ट हिट. फलंदाज इथे बाद होत आहेत. सुजित सेवाळे यांचा रॉकेट थ्रो आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये सँडी बाद होताना पाहायला मिळतात. आणखी एक विकेटचं पतन, खेळाडू बाद. अगदी कॉलिंग नव्हतं सर, कॉलिंग नव्हतं, नजरेला नजर भिडलीच नाही, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात जावं लागलं. माघारी सँडी होते त्या ठिकाणी आणि हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीनवरती बैठक फटका सजवायचा होता, ऑन साइडला जरूर वळवला. सुजित शेवाळेने अगदी बॉल पर्यंत वेगाने आले आणि हा चांगला थ्रो तिथे करत असताना डायरेक्ट हिट यष्ट्यांवरती. अप्रतिम, अगदी आपण पाहू शकता लॉंग ऑन रिझन मधून हा थ्रो करत असताना मात्र पाहायला मिळाले. चुकी झाली, कॉलिंग नव्हतं. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन मात्र होत असताना मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन पवार जे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत आणि टोपण नाव त्यांचं सोन्या आहे आणि खेळही त्यांचा जसं नाव सोन्या आहे, सोन्यासारखा खेळ आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाई तालुक्याकडून बिलॉंग करतात. धावसंख्येचा विचार केला तर 37/4 ही स्थिती आहे. 3.1 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. दिग्विजय यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण मागील सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं होतं टीमला. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली. पहिला वाईड आलाय, त्यानंतर विकेट आले. बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता. हा ऑफस्टमच्या बाहेर बॉल जातोय, परंतु पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. नक्कीच वेळ घेतला आणि त्यानंतर मात्र निर्णय दिलाय पंचांनी देखील. शरीरापासून थोडस सातत्याने मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा टप्पा पाहायला मिळतोय दिग्विजय या गोलंदाजाचा. दिग्विजय बॉलिंग करतायत. मॉर्निंग ब्लास्टर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पण तुम्ही पाहताय 38/4 ही स्थिती आहे. संघ ज्या पद्धतीने आपण चाललाय, चांगली धावसंख्या म्हणेन, परंतु आणखी काही धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता, तोच बॉल होता, रिझल्टही तोच आहे. व्हाईट बॉल येतोय. नक्कीच नेक्स्ट मॅच आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण जर पाहायला गेली तर येणारी नेक्स्ट मॅच वेदांत प्रतीक 11 सातारा आणि त्यांच्या विरोधात सुरवे टायगर्स या दोन टीम मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार होतो. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. नेक्स्ट मॅच वेदांत प्रतीक 11 आणि त्यांच्या विरोधात सुरवे टायगर. अगदी बरोबर आहे. दोन्ही कॅप्टनना आम्ही कॉल देतोय. आपण येऊन इकडे टॉस कबॉटचे व्यासपीठ आहे तिथे बाजूला थांबा. किरण सर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पुढचा बॉल दिग्विजय निघालेत.
पुन्हा एकदा तोच बॉल आहे, रिझल्ट सेम आहे, सलगचे 3 वाईट टाकलेत, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी अशी गोलंदाजी करणं सध्याच्या घडीला तुम्हाला महागात ठरू शकतं. या एक्स्ट्रा अतिरिक्त धावा थांबवणं कुठेतरी सध्याच्या घडीला महत्वाचं असेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती राहिली आहे ना, तोच टप्पा तीच लाईन सातत्याने तुम्ही हाताळताय. कुठेतरी लाईन लेन चेंज करावी लागेल, टप्पा चेंज करावा लागेल. अगदी बरोबर आहे, तुम्हाला लाईन लेंथ खूप चांगली ठेवावी लागेल. आता मात्र खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय, अलॉंग द कार्पेट समोर खेळाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मिड ऑफला होते, त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. नक्कीच खोलात टाकलेला हा बॉल होता, ड्राईव्हचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. मिड ऑफ तैनात असताना तिथे पाहायला मिळालं, जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मात्र मिळेल. टीमची धावसंख्या 41 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. अगदी 1 मिनिट बाकी आहे तुमच्याकडे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला उर्वरित 4 बॉल टाकायचे आहेत, नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला अगदी बाउंड्री लगतचा सर्कलमध्ये घ्यावा लागेल. या बॉलवरती ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत स्टँड झालाय. दत्ता मोहिते सर बॉल खाली येतील आणि एक झेल पकडतील. अप्रतिम कॅच पकडले, विकेटचं पतन होतंय. हिमांशू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. बॉल खूप वेळ हवेत होता. हा ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. अगदी फटका खेळायचा होता, पुलचा फटका, परंतु बॅटची वरची कडा लागली आणि बॉल हवेत असताना मात्र चांगला जजमेंट जुळून येत असताना मात्र क्षेत्ररक्षक दत्ता यांच्या माध्यमातून ही कॅच पकडण्यात आली. अगदी चांगला झेल पकडला दत्ता मोहिते सर. म्हटलं की खऱ्या अर्थाने जावली क्रिकेट आणि जावलीचं संपूर्ण क्रिकेट पाहिलं तर जावलीमध्ये लेजेंड खेळाडू आहेत. काय षटक त्यांनी हाताळलं होतं. सतीश सनस यांची महत्वाची विकेट्स त्यांनी प्राप्त केली होती आणि त्या कारणाने या संपूर्ण पहिल्या इनिंगमध्ये दत्ता मोहिते सरांची बॉलिंग खूप चांगली राहिली. आता नवीन बॅट्समन आकाश जुनगरे जे जावली तालुक्याकडून बिलॉंग करतात, ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पुढचा बॉल दिग्विजय यांचा आकाश यांच्यासाठी. पहिल्या बॉलवरती वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. कडक कमालीचा क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. येतोय चौकार. अगदी बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच पाहायला मिळाला. अगदी स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक कोणताही नव्हता पॉइंटला आणि ती जागा बनवली, ओळखलं, पारखलं आणि त्यानंतरचा हा फटका खेळलेला पाहायला मिळाला. चौकार येत असताना टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 45 धावा स्कोरबोर्डती लागतात. पुढचा बॉल आकाश यांच्यासाठी असेल. या बॉलवरती हवेत फटका ऑन साइडला. आपण जर पाहिला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत. आता मात्र झेल पकडला जाईल. संकेत यांनी एक अप्रतिम कॅच पकडलाय. वाईडिश लॉंगॉनला हा झेल पकडला. आकाश यांनी आल्यानंतर आक्रमण केलं होतं, परंतु विकेटचं पतन होतं. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. नक्कीच मागच्या पायावरती तोल सांभाळत खेळलेला हा फटका जरूर होता, परंतु एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. बॉल खूप वेळ हवेत होता. अगदी या क्षेत्ररक्षकाने पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीने अगदी वेळ घेतला आणि त्यानंतर कॅच घेतली गेली आणि आणखीन एक मोठा झटका मात्र लागतोय. फलंदाज आकाश माघारी जातोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या प्लीज. सध्या हे सतीश 6 विकेट्स आपण पाहतोय. स्कोरबोर्डती 45 वरती 6 आहे. होल्डर आलेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हे टोपन नाव आहे त्यांचा. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. नाही त्या ठिकाणी त्या थांबवलंय. आणि इथे आपण जर पाहिलं ना तर 20 मिनिटाचा जो टायमिंग होता तो तुम्ही ओलांडलाय. त्या कारणे शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू जो बाउंड्री लगतचा आहे तो तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद पेशवाई 11 ND 11 या संघाने घ्यावी लागेल. धावसंख्या एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 45 वरती 6 ही स्थिती आहे मॉर्निंग ब्लास्टर संघाची बॅटिंग करत असताना. नक्कीच काही नियम आहेत सर, त्या नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आणि अगदी कडक शिस्तीचं हे पॅनल आहे आणि कमिटीने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाला तुम्हाला सामोरं नक्कीच जावं लागेल. त्यामुळे वेळ आहे तर वेळेचा निर्बंध पाळा. वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे वेळ तुम्हाला जितका दिलाय त्या वेळेमध्येच तुम्हाला ते षटक पूर्ण करायचंय. अगदी बरोबर आहे. जे नियम आहेत पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचे ते नियम तुम्ही समजावून घ्या आणि त्या नियमांचं पालन करा. आणि कारण कमिटी मेंबर्सला कोणालाही या ठिकाणी पॅनल्टी द्यायची नाही, परंतु आमच्याकडे वेळ खूप महत्वाचा आहे. तुम्ही कमिटीला काय देऊ शकता ना तर तो तुमचा वेळ द्या, ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 4 खेळाडू अगदी बाउंड्री लगत असतील. षटक क्रमांक 5 आहे जिथे ओमकार वाडकर ओमी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल
पहिल्या बॉलवरती ऑन साईडला खेळण्याचं मन बनवलं होतं, त्या ठिकाणी पाठीमागे पुन्हा चुकी केली जाते. शरद कोंडाळकर यांच्या हातातून बॉल सटकल्यानंतर 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिला, यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली, बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झाला, परंतु जमेची बाजू राहिली. एक चिकी सिंगल जरूर आले या बॉलवरती. धावा कशा येऊ द्या, धाव येणं महत्वाचं आहे आणि तेच या बॅटरने केलं. अगदी बरोबर आहे. फिरकी गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. नक्कीच लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅक ट्राय पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी, परंतु एक धाव घेण्यापासून कुठेही वंचित ठेवलं नाहीये. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 47 आकड्यावरती. शरद कोंडाळकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कमी वयाचा खेळाडू आहे ओमी, आणि त्याला त्याच्यावरती त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं विश्वास ठेवलाय. अगदी अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. गुड रनिंग कॅच, जजमेंट खूप चांगलं राहिलं. शेवटच्या क्षणामध्ये आपल्या ओंजळीमध्ये हा कॅच मात्र स्थिरावला. संकेतनी अप्रतिम कॅच पकडलाय. सोन्या मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर चांगली बॅटिंग करू शकलेली नाहीत, आउट होत आहेत. तुम्ही नक्कीच सांगितलं ओमकार कमी वयाचा खेळाडू आहे. आता IPL सुरू आहे, IPL चा हंगाम सुरू आहे. मुंबई इंडियन्स मध्ये देखील तसाच एक खेळाडू गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळाला, विघ्नेश पुत्रन. अगदी आपण जर पाहायला गेलं तर कमी वयाचा खेळाडू मात्र जरूर पाहायला मिळतोय. अगदी गरीब परिस्थिती, गरीब कुटुंबातून आलेला हा गोलंदाज पाहायला मिळाला. आणि नवीन बॅटर अभिषेक पाटील आणि तशाच पद्धतीचं सिद्ध करत असताना ओमकार आपण बरोबर आहे. मुंबई इंडियन्स म्हटलं ना की मोठे खेळाडू घेत नाही, ते मोठे खेळाडू घडवतात, हे त्यांनी दाखवून दिलंय. विघ्नेश पुतूर हा खेळाडू आपण जर पाहिलं ना तर केरलाचा खेळाडू आहे. त्याच्यावरती एका फ्रँचायझीसाठी खेळत असताना त्याच्यावरती मुंबई इंडियनच्या स्क्वॉडचं लक्ष गेले, त्याला त्या ठिकाणी उचलला आणि उचलल्यानंतर त्यांनी साऊथ आफ्रिकेला केपटाऊन या संघामध्ये त्या ठिकाणी तो गेला, तिथे प्रॅक्टिस भरपूर केली आणि त्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांनी 3 विकेट्स घेऊन 32 धावा दिल्या होत्या. विघ्नेश पुतूर यांच्या नावाची आपण चर्चा करतोय. नो बॉल आलाय, प्लस एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते 49-6 ही स्थिती आहे बॅटिंग करत असताना मॉर्निंग ब्लास्टर या संघाची. नक्कीच मगाशी आपण जर पाहायला गेलं तर हातातून बॉल निसटला, बॉल रिलीज करते वेळी हा फ्री हिटचा बॉल, परंतु चांगल्या टप्प्यावरती आला. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर अचूक टप्पा हाताळ्या, मोठा फटका येऊ दिला नाहीये. फ्री हिट म्हटलं की मेजवानी असते, मोठ्या फटक्यासाठी फलंदाज जातात, परंतु चांगलं कमबॅक केलं या बॉल. क्या बात आहे. ओमकार वाडकर अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या फटक्यावरती, या बॉलवरती काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलंय. धावा मिळतील 6. हा येतोय PMPL 2.0 चा षटकार. अगदी जागा बनवली, रूम बनवली आणि त्यानंतरचा हा फटका पाहायला मिळतो. परंतु अगदी सर तुम्ही बघू शकता दत्ता सर येत आहेत, समजवण्याचा प्रयत्न होतोय कसा टप्पा हाताळायचा आहे आणि हे अगदी महत्वाचं असेल टीमला. कमी वयाच्या खेळाडूला कशा पद्धतीने घडवण्याचा मानस असतो ना, ते अगदी या टीमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइडला काय बॅट स्विंग पाहायला मिळाली. या बॉलवरती पाठवलं, या बॉलला आणखी एकदा अगदी या मैदानाच्या बाहेर दुसरा षटकार ठोकलाय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. षटकार क्रमांक 2 आलाय. 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती जाऊन पोहोचते ती किती झाला स्कोर. टोटल स्कोर सांगा. 62 धावा स्कोरबोर्डती लागतात आणि 63 धावांचं टार्गेट असेल. नक्कीच एक चांगला फायटिंग स्कोर उभारलाय सध्याच्या घडीला. जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला आळा घातला होता, परंतु धावा जमवण्याचं काम अगदी शेवटच्या जे खेळाडू बॅट्समन आले होते, फलंदाज आले होते, त्यांनी जमवण्याचा प्रयत्न जरूर केला. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे 63 धावा. टीम पेशवाई 11 संघाला ही अगदी जमेची बाजू राहील. सलामीची जोडी कोणती असेल आणि सलामीच्या जोडीला हे आव्हान कशा पद्धतीने मात्र कंप्लीट करायचं असेल. गोलंदाज देखील चांगले पाहायला मिळतात मॉर्निंग ब्लास्टर या संघाकडनं. ते देखील, ती टीम देखील पेशवाई 11 कशा पद्धतीने रोकेल ही जमेची बाजू राहील. येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच सेकंड इनिंगला वळूया, परंतु तत्पूर्वी आपण जाऊया टॉस का बॉस मध्ये, जिथे मात्र जोडले जात आहेत अर्थातच किरणजी मस्कर सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅचचा टॉस वेदांत प्रतीक 11 सातारा आणि त्यांच्या विरोधात सुरवे टायगर. येस कॅप्टन या सुरवे टायगर टीम, विपक्ष वेदांत आणि प्रतीक सातारा. दोन्ही कॅप्टन्स या. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील लोकप्रसिद्ध खेळाडू अर्थातच अजित वडे सर यांच्या शुभ हस्ते
यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं टॉस केला जाईल. याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याचशा रील्स त्यांच्या व्हायरल झालेत आणि त्यांच्या खूप सारं प्रेम त्यांना याच मैदानामधून भेटलं गेलं. एक चांगली बॅच तुमच्या समोर घेऊन येतोय. सुरवे टायगर्स विपक्ष वेदांत अँड प्रतीक 11 सातारा. टॉस कोणाचा राहील? येस, टॉस आहे सुरवे टायगर्स टीमचा. हेड अँड टेल हा कॉल तुम्हाला आहे. हेड हा कॉल आहे आणि टॉस आहे हेड. याआधीही टॉस जिंकला होतास, एक मॅच खेळलास, ती लॉस झाला. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल. काय बोलशील, टीमचा खेळ कसा राहिला? ॲज अ बॅटिंग कशी राहिली सगळ्यात पहिल्यांदा? नक्कीच जरा बॅटिंग साईड जरा लूज पडली, त्यामुळे मॅचमध्ये थोडासा हारलो आम्ही. पण नक्कीच ट्राय करू, अजून काय चान्स गेला नाही. 3 मॅच बाकी आहेत, अजून ट्राय करू. अजून ऑब्विसली टॉस जिंकलायस, आता निर्णय काय आहे? बॉलिंग करू. कोणाला बसवताय? कोण नवीन खेळाडू? हा 2 फिल्डर चेंज करू आम्ही. येस, 2 खेळाडू चेंज केलेत. टीमला जो सपोर्ट आहे, टीमचे सपोर्ट खूप सारे आहे. टीमला खूप मजबूत सपोर्ट भेटलाय, राईट? सपोर्ट भेटला आणि जे बाहेर आहेत त्यांचाही सपोर्ट आहे. ॲक्च्युली जे नाही खेळत त्यांचं असं नाही की मी नाराज आहे, पण त्यांचा ॲक्च्युली मोठा सपोर्ट आहे. कारण की पाहिलं तर 11 नाही, कमीत कमी 35 जण तुझे टीमचे रेड कलर जर्सी सगळ्यांना वाटले मस्तपैकी. पार्टी कुठली पार्टी? एक मॅच जिंकला त्याची पार्टी चालू आहे? पार्टी नाही चालू आहे, सिम्पली जे संत्री बिंत्री आहेत तेच खाणे. अजून काय बोलतो, एन्जॉय केलीस मॅच पहिली? भरपूर. कसा खेळ राहिला? बॅटिंग परफॉर्मन्स कसा राहिला टीमचा? आता भरपूरच लो राहिला, पण मला असं वाटतं की एक्सपेक्टेशन होते इव्हन माझ्याकडून किंवा दुसऱ्यांकडून सुद्धा, बट असं वाटतं अजून इम्प्रूव्ह करावा. आपल्याला अंदाज आला पहिला, तर आपण आता काय खेळावं समजलं पाहिजे. लास्टच्या 2 ओव्हर काय बोलशील? एक आपण पाहिलं तर बायकर मॅन जो आपण पाहिलं तर लास्टची ओव्हर घेऊन आला, 2 रन तिथे दिले. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर जो मॅन ऑफ द मॅच त्याने घेतली, 6 बॉल 14 त्याने थांबवले. त्या 2 ओव्हर त्या गोलंदाजाबद्दल काय बोलशील? आम्हाला कन्फर्म होतं ॲक्च्युली समोरून कटर काढणारच पाहिजे होतं आणि मी प्रशांतला आणि त्या अक्षयला त्या आधीच ठेवलेलं आम्ही. वाव, खूप छान अभ्यास दोन्ही टीमचा आहे. थँक्यू सो मच. टॉस आपण पाहिलं तर सुरवे टायगर टीमनं जिंकला. दे वॉन्ट दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. कुठेही जाऊ नका, जोडून राहा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 सोबत, PMPL 2.0 सोबत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जो आवाज तुम्ही ऐकलात, पहिल्या इनिंगची कहाणी खूप मजा आली. जेव्हा जुगलबंदी समालोचन असतं तेव्हा खरं आता प्रश्न उत्तरं विचारली जातात, ती मजा येते. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती पडतात. क्रिकेट व्यतिरिक्त इतर गोष्टींवरती चर्चा होते. ती चर्चा थांबणार नाहीये, डोंट वरी. ती चर्चा अशीच चालू राहणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात संतोष देसाई सर आणि आशिष चोरगे सर, अनुभवी समालोचक पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा, दोघेही सदाबहार आवाज. थँक्यू. धन्यवाद किरण सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, उत्तर अर्धामध्ये जाऊया. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि या टार्गेट सेट केलंय. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत एकूण 63 धावा चा डोंगर मात्र पोखरायचा आहे. आणि सलामीची जोडी हे समीकरण पूर्ण करण्यासाठी एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर कराड तालुक्याला बिलॉंग करणारा हा आपल्याला पाहायला मिळतो, अर्थातच सुजित शेवाळे, ज्याला डॉन या नावाने मात्र भरपूर चर्चा मात्र पाहायला मिळते. आणि शरद कोंडाळकर, अगदी वाई पश्चिम भागातून शरद कोंडाळकर. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती P1चा पहिला षटक हाताळतोय. अखूट टप्प्याचा बॉल अभिषेक, त्या गोलंदाजी देखील चर्चा राहिली आहे. पहिल्या बॉलवरती मात्र डॉट बॉल येत असताना मात्र सर पाहायला मिळाला. अगदी बरोबर आहे, वेगवान गोलंदाजी आहे आणि अभिषेकच्या नावाची चर्चा राहिली आहे. आणि नक्कीच या टीम मध्ये त्याला का निवडलंय त्याचं कारण आहे वेगवान गोलंदाजी तो सातत्यपूर्व करतो. पहिला बॉल जबरदस्त वेग होता. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, फुल टोल वसूल केलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय डाऊन दी ग्राउंड. षटकार. काय फटका खेळला यार. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉसला अशा पद्धतीने मारलं जातं का सुजित शेवाळे? काय यार फटका मारला, अगदी एखाद्याच्या कानाखाली सापट आपण जे मारतो ना झटका, त्या पद्धतीने हा स्ट्रोक होता. सुजित शेवाळे यार जबरदस्त बॅटिंग यार, काय क्लास बॅटिंग. आणि कराड प्रीमियर लीग नुकतीच झाली, 72 धावा त्यांनी कुठल्या होत्या, समोरचा संघ जिंकला, परंतु याच्या नावाची चर्चा जास्त झाली होती. नक्कीच याही वेळेस देखील मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन येतोय बिग ब्लास्ट. सुजित शेवाळे थांबायला नाव घेत नाहीये. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉलची जर तुम्ही क्रिया पाहिली ना, ओमसाई MTC लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे, त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट पुढे आले थोडेसे. त्यानंतर
हा पॉलीबॉल होता, त्याला अगदी समोर खेळला, डाऊन द बॉल समोरच्या दिशेने ज्या पद्धतीने हा फटका पाहिला, देखना स्ट्रोक होता आणि हा अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर बरोबर 1 फूट जाऊन पडलाय. 6 धावा, षटकार. अगदी 2 षटकार आलेत. पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतरचे 2 बॉलवरती आक्रमण केलं. टीमची धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं तर 12 या आकड्यावरती. हो, यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, नशिबाचा चौकार जरूर मिळतोय. फ्लाय स्लिप तैनात नव्हती आणि त्याचा फायदा उचलत असताना हा चौकार मात्र जरूर पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आहे. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची केली पाहिजे हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही सुजित शेवाळची बॅटिंग पहा. पहिल्या बॉल जाऊ दिला, त्यानंतर 2 षटकार आणि तदनंतर या बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न होता. फ्लाय स्लिप मध्ये कोणीही नव्हतं. हा बॉल सरळ पाठीमागे 4 धावांसाठी निघून गेलाय. सुजित शेवाळे लाजवाब सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी येवती गावचा सुपुत्र आहे, परंतु कराड तालुक्याकडनं बिलॉंग करतो. कराडचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मात्र स्ट्राइक एंड एंडला कमबॅक करून द्यावं लागेल अभिषेकला. या बॉलवरती मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 6 धावांसाठी आणखीन एक मोठा धमाका सुजित शेवाळीच्या बॅटमधून. क्वालिटी बॅटिंग मी म्हणेन. काय ज्या पद्धतीने ही बॅटिंग सुरू आहे, 22 वर्षाचा हा खेळाडू आहे, यंग खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण त्याची बाईट मागे पाहिली ना, रात्रीचा बुर्जी पावचा त्याचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय रात्रभर करतो आणि दिवसा क्रिकेट खेळतो. पहा क्रिकेटसाठी काय केलं जातं पहा, आणि अप्रतिम बॅटिंग तो करतोय. ओहो, बैठा फटका सजवलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडली जाते झेल. आणखीन एक मोठा धक्का लागत असताना 440 वोल्टचा धक्का, लगा 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 शॉक लगा, कमबॅक करून दिले अभिषेकने. महत्वाची विकेट होती, जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकवला सुजित शेवाळेला. अगदी बरोबर आहे. जाळ्यामध्ये सुजित शेवाळेला अडकवलंय, परंतु त्यानं जे कामगिरी केली ना, 6 बॉल इथे समाप्त झालेत, परंतु धावा स्कोरबोर्डती लावल्यात 22 धावा. 1 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा स्ट्रोक पाहू शकता. पुढे आले, त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली होती आणि बॉल आपण जर पाहिलं तर सर्कल मध्ये त्या ठिकाणी झेल पकडण्यात आला आणि सुजित शेवाळे बाद होताना पाहायला मिळतात. परंतु अगदी प्रेक्षक म्हणत असतील, यार सुजित शेवाळने आउट व्हायला नाही पाहिजे होतं, कारण आणखी काही सुजित शेवाळेच्या बॅटमधून आम्हाला चौकार षटकार पाहायचे होते. पहिल्या विकेटचं पतन होतंय आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रताप सकपाळ लाखवड गावचे जे खेळाडू आहेत ते आता मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. नक्की जमेची बाजू राहिली. तू षटकार मारू शकतोस ना, तर मी विकेट देखील घेऊ शकतो, हे मात्र गोलंदाजाने दाखवून दिलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा टीम पेशवाई 11 या संघाला. अगदी बरोबर आहे. 24 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत आणि सतीश सनस मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने सुरुवात सतीश सनस यांची बॅटिंग पासून झाली. खूप चांगली बॅटिंग त्यांनी, आताही त्यांना वेल फिनिशर म्हटलं जातं सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. परंतु सध्याच्या 1-2 वर्षांमध्ये तुम्ही सतीश सनस यांना पाहिलं ना, तर बॉलिंग खूप चांगली करतात बॅटिंग पेक्षा. आता मात्र ते बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतात. समोर शरद कोंडाळकर आहे. अनेकदा एकाच संघामध्ये दोघांनी क्रिकेट खेळलंय, परंतु आज मात्र PMPL 2.0 मध्ये एकामेकाच्या विरोधात आहेत. नक्कीच पाहावं लागेल कशा पद्धतीने खेळ राहतोय. ओव्हरसाठी हा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी चांगला स्टॉप तिथे केला आणि याच क्षेत्ररक्षकाने मगाशी सुजीची देखील कॅच पकडली होती आणि हा बॉल चांगला स्टॉप केलाय. अगदी आपण जर पाहिलं तर पॅड लाईनला बॉलिंग करताना आपण पाहिलं, परंतु शरद कोंडाळकर हुशार आहे. तर त्यांनी अगदी हलक्या हाताने फक्त या बॉलला पुश केलं होतं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. प्रताप सकपाळ आता स्ट्राइक एंडला आलेत. पुढचा बॉल सतीशच्या या बॉलवरती फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बीट करून सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, परंतु प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. हा ऍक्शन रिप्ले अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता. या स्ट्रोकला आपण झोपला स्ट्रोक ही म्हणतो आणि खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये ज्यांनी झोपला स्ट्रोक खेळला होता ते इथे उपस्थित आहेत. अजित बडे, किरण मस्कर यांनी त्या स्ट्रोकला नाव दिलं होतं. मराठीमध्ये आम्ही झोपला स्ट्रोक म्हणतो. हो, कट करण्याचा प्रयत्न, बाहेरचा बॉल, काहीतरी चिडचिडी करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती आहेत.
अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, सतीश सनस एक चालाक चतुर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना तुम्ही जर थोडीशी जागा दिली ना, त्या जागेमधून ते बॉल बरोबर काढतात. आता प्रताप सकपाळ आक्रमक फलंदाज आहेत, त्यांना माहीत आहे प्रताप कोठे खेळतो, कसा खेळतो, आणि त्या पद्धतीने अगदी अचूक टप्प्यावरती बॉलिंग चालली सतीश सनस यांची. नक्कीच पुढचा बॉल. हो, टप्पा पुढे ठेवलाय, खोला टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न आहे. बघा प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या बॉल रिलीज करण्याचा हा मानस अगदी पाहायला मिळतोय सतीशचा. अगदी मी सांगितलं होतं तुम्हाला की खऱ्या अर्थाने सतीश सनस आता बॉलिंगवरती खूप त्यांनी काम केलंय. कारण ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतात, प्रत्येक बॉल विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक बॉलला वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आपण जर पाहिलं ऑफ कट, लेग कट दोन्ही कट करतात, त्यामध्ये एखादी गुगली सुद्धा टाकतात. या सर्व गोष्टी परिपूर्ण गोलंदाज म्हणून सतीश सनस यांच्याकडे पाहिलं जात आहे. हो, इथे खोदून काढलाय, मनगटाचा वापर जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल बॅकट्रा जरूर पाहायला मिळाला. अगदी जकडून आकडून ठेवलाय बॅट्समनला. कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये या बॉलवरती. आपण जर पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 24 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. परंतु सतीश सनस यांचं कौतुक करावं लागेल, कारण 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम बॉलिंग आतापर्यंत सतीश सनस यांनी केले. शेवटचा बॉल शेष. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु जमेची बाजू राहिली ही गोलंदाजी. सतीश सनस दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळाले. एखादा कुठलाही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या पेशवाई 11 जाऊन पोहोचते 24. लॉस ऑफ द 1 विकेट. अगदी त्याचबरोबर आम्ही स्वागत करतो आता त्याचा समाजसेवक सुनील दादा म्हस्कर साहेब यांचे. अगदी मी म्हणेल की जवळचे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी समाजसेवेचे काम करणारे आणि आमचे सन्माननीय आदरणीय मनोज दादा चव्हाण. मनोज दादा आपल्या मनापासून अधिक स्वागत आहे. मनोज दादा चव्हाण यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 24-1. सतीश सनस अप्रतिम गोलंदाजी केली. षटक हाताळलं त्यांनी. केवळ 2 धावा खर्च केल्या. अप्रतिम बॉलिंग केली. आता मात्र समीकरण आपण जर पाहिलं ना, तर 18 चेंडू 39 धावा आहेत. मध्ये पुन्हा एकदा जर आपण विचार केला ना, आशिष सर, मॉर्निंग ब्लास्टर हा संघ गेम मध्ये आलाय, मॅच मध्ये आलाय. आता मॅच ऑन आहे. दोन्ही संघ 50-50% या ठिकाणी नक्की संधी असेल. अगदी सहमत आहे तुमच्या मताशी. संधी असेल दोन्ही टीमला 50-50%. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विनोदजी गोगावले साहेब आपण पाहिलं तर अगदी दाखल झाली. नुकतीच आपण पाहिली तर सातारा ग्रामीण प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून अगदी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांचा चिरंजीव हा देखील आपण पाहिलं तर लेदन क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे. त्याचंही आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करतो आणि मॅचच्या दिशेने लगेच जातो. ओहो, अगदी या बॉलवरती काय घडलंय? पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी दिली जाईल आणि या बॉलवरती देखील षटकार आहे की चौकार आहे हे देखील पाहिलं जाईल. याचा चौकार दिलाय पंचांनी, परंतु हाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली गेली आहे. आपण हा बॉल पाहिला ना तर अगदी फुलटॉस होता, परंतु या फुलटॉस वरती आपण ऑन साइडला एक चांगला स्ट्रोक खेळला. 4 धावा आल्यात. परंतु पंचांनी या ठिकाणी सांगितलंय की टीव्ही अंपायरकडे हा निर्णय दिलाय की तुम्ही पहा हा बिमर आहे की नाही. आणि आमचे तिसरे पंच अर्थातच ओमसाई MTCच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जात आहे. हा नो बॉल आहे का पाहावं लागेल. ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला, ही संपूर्ण बॉलची क्रिया तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. पंच अगदी काही क्षणात तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. ओमसाई MTC लाईव्हचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यस, नो बॉल आहे. पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट आहे. आपण ही क्रिया पाहू शकता. अगदी कमरेपेक्षा थोडासा वरती बॉल होता आणि प्रताप सकपाळने हा बॉल खेळला. 4 धावा आल्या, परंतु बिमर आहे, नो बॉल आहे. फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं. जाऊन पोहोचलं 30 या धावसंख्येवरती. 30 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे 17 बॉल 33 धावांची गरज आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात शरद कोंडाळकर. त्यांच्या जोडीला प्रताप सकपाळ आहे. दोन्ही जर खेळाडूंचा विचार केला ना, या दोन्ही खेळाडूंकडे कौशल्य आहे. खूप चांगली बॅटिंग करतात आपापल्या गावासाठी, आपापल्या तालुक्यासाठी. परंतु आता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे. हो, आणखीन एक चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर.
आव देखा ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, चौकार. काय फटका खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. हा तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहताय. राज पवार बॉलिंग मारते आपण पाहिले होते. हा फटका नसाकत होती. या फटक्यामध्ये इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला होता आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला शरद कोंडाळकर अगदी शेवटपर्यंत ह्या बॉलकडे पाहत राहिले होते. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, चौकार येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे या मॅच मध्ये 16 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क होती राज पवार यांना पाहताय. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर शरद कोंडाळकर 3 बॉल 5 वरती खेळत आहेत, तर प्रताप सकपाळ 6 बॉल 6 वरती खेळतायत. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जोपर्यंत शरद आहेत, शरद वरती नजरा वळवल्या जातील, कारण त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. कशा पद्धतीने मला धावा जमवायचे आहेत स्कोर कार्ड वरती, आणि त्याचमुळे स्ट्राइक रेटला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय राजचं कमबॅक करणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॉल तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक जात आहेत, धावतायत, परंतु बॉल पर्यंत पोहोचलेले नाहीये. कॅच घेण्याचा मानस होता. अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झाला. अगदी जीवदार न म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये या बॉलवरती. फुल टॉस बॉल होता, त्याला कोटीही मारू शकले असते, परंतु बॅटची कडा लागली होती. बॉल हवेमध्ये बराच काळ तरंगत राहिला होता. 2 क्षेत्ररक्षकाची जुडंब लागली होती. कॅच पकडतील, परंतु शेवटच्या क्षणी हा कॅच झालेला नाहीये आणि त्या कारणाने 2 धावा घेण्यापासून तुम्ही बॅट्समनला रोखू शकत नाहीये. धावसंख्या पुढे गेली, 36 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. इथून पुढे आता गरज असेल 15 चेंडू आणि 27 धावांची. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर ओलांडले. क्षेत्ररक्षक अगदी पाहत होते आणि त्याच्या डोक्यावरून हा चेंडू फ्लाय झाला आणि आणखीन एक चौकार शरद कोंडाळकर आपल्या टीम साठी मात्र जोडत असताना पाहायला मिळाले. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. हा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आहे की काय. प्रत्येक बॉल फुलटॉस पडतोय, परंतु या फुलटॉसला अगदी ऑन साइडला ज्या पद्धतीने सी कॉर्नरला पाठवलंय 4 धावांसाठी, क्षेत्ररक्षक अगदी पाठीमागे वेट करत राहिले, परंतु टप्पा पडल्यानंतर ही आउटफील्ड पाहिली ना खूप फास्ट आहे आणि बॉल ज्या पद्धतीने टप्पा पडला बाउन्स झाला 4 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली बॅटिंग सुरू आहे. कुठेतरी आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आले. येणारे 14 बॉल 23 धावांची अजूनही गरज असेल. राजला आता राज करावं लागेल, रोखावं लागेल शरद कोंडाळकरच्या या वादाला. आणि हो 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 काय फटका सजवायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा लागली. पाठीमागे फ्लाय स्लिप तैनात होती आणि चांगला झेल तिथे पकडण्याचा मानस मात्र पाहायला मिळाला. आणि शरद कोंडाळकर हे वादळ आता शांत झालंय मैदानाच्या आतमध्ये. शरद कोंडाळकर यांची मोठी विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. मॉर्निंग ब्लास्टर या संघाचा विचार केला तर आता मात्र गेम चेंज होईल, आता मात्र खेळ बदल होईल, कारण मोठी विकेट प्राप्त झाली. टीमचा कॅप्टन, जो टीमचा नेता, टीमचा सरपंचला अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलंय. शरद कोंडाळकर बाद होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच महत्वाची विकेट होती. जबाबदारी स्वीकारली आणि येस पंचांना पाणी पाठवू. अगदी जमेची बाजू राज केलंय राजने या षटकामध्ये. महत्वाची विकेट आणि पाठीमागच्या क्षेत्रामध्ये अगदी पाहू शकता 36 रनच होते. चतुर आणि चाणाक्ष हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याला माहिती आहे ही विकेट किती महत्वाची होती आणि अगदी हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरची आखूट टप्प्याचा बॉल होता. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, बॅटला हलकासा ब्रश झाला आणि पाठीमागच्या क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक धावतायत आणि बॉल पकडण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला झेल. कॅच ऑफ द डे हिमांशू होते. कुठलीही चुकी केली नाहीये सर. अप्रतिम कॅच पकडला. पाहिलं तर आपण हा बॉल ज्या पद्धतीने पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदर ऑन साइडला आले होते, त्यानंतर बॅट खूप चांगली स्विंग केली होती. बॉल बराच काळ हवेमध्ये तरंगत राहिला होता, परंतु कॅच कोणी पकडायचे. राज पवार सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न होते, परंतु अगदी शेवटच्या क्षणी हिमांशू हे हवेमध्ये त्यांनी सूर मारला आणि हा अप्रतिम कॅच पकडला. कौतुक करावं तेवढं कमी असेल. अक्षय शेलार मैदानाच्या आतमध्ये आले, अक्षय शेलार मैदानाच्या बाहेर चाललेत, परंतु अगदी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अनुभवी खेळाडू दत्ता मोहिते सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नक्कीच अगदी बिग मॅच, बिग फाईट मात्र जरूर पाहायला मिळते. तोडीस उत्तर दिलं जाते. अगदी कोण कोणाला कमी नाहीये. मॅच दोघांनाही जिंकायची आहे,
परंतु आता सध्या आपण जर पाहायला गेलं तर 50-50 सामना पाहायला मिळतोय. 12 चेंडू अजूनही 23 धावांची गरज. 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या पेशवा 11 संघ 40 ला 3. प्रताप 6 बॉल आतापर्यंत त्याने फेस केले तर 7 धावांवरती तो खेळतोय. राज यांनी मात्र मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. 16 धावा खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट डगआउटच्या दिशेने मात्र पाठवल्यात. परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये मिडल ओव्हर मध्ये राजेंद्र आलेत. राजेंद्र ननावरे अगदी बॉलिंग साठी येत आहेत आणि महत्वाचे खेळाडू आहेत टीमचे. त्या कारणाने हे षटक खूप महत्वाचं असेल जिथे मात्र 23 धावांची गरज आहे. प्रताप सकपा स्ट्राईक एंडला. हो, आणखीन एक चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. राजेंद्रच्या माध्यमातून बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बीट करून सरळ पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. राजेंद्र ननावरे चांगली बॉलिंग करतायत. संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत. प्रताप सकपाळला आता आक्रमक बनावंच लागेल या मॅच मध्ये. या बॉलवरती खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भाग मिल्का भाग या 2 धावा कंप्लीट. पहा एक सिंगल रन होती तिथे मात्र 2 धावा अशी सर खर्च करताना पाहायला मिळते. प्रेशर आहे दोन्ही टीमकडे. नक्कीच नजर हटी और या ठिकाणी 2 धावा घेण्याचा मानस अगदी नक्कीच दोन्ही बॅटरकडनं पाहायला मिळाला. अगदी झापूक झुपूक 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 42 वरती 3 अशी परिस्थिती. अगदी बरोबर आहे. वेगाने हे 2 धावा कंप्लीट केल्यात. आता मात्र 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. तुम्हाला 4 बॉल अगदी 3 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या कारण शेवटच्या षटकामध्ये आपण एक खेळाडू आतमध्ये घेतो. जर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटक संपवली नाही तर. राजेंद्र ननावरे पुन्हा एकदा निघालेत. स्लोअर पद्धतीचा बॉल हालक्या हाताने टाकलेला बॉल त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये खेळायचा होता. पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे म्हणजे एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जॉईंट होताना पाहायला मिळते. बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न अप्पर कट खेळायचा प्रयत्न होता परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. बाहेरचा बॉल अशा धावा कुठेतरी रोखणं महत्वाचं असेल. अवांतर धावसंख्येमध्ये जर भर पडली तर कुठेतरी अवघड आव्हान होऊ शकतं गोलंदाजी करणारी टीम मॉर्निंग ब्लास्टर या संघाला. अगदी बरोबर आहे. राजेंद्र ननावरे पुन्हा एकदा निघतात. हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. प्रताप सकपाचा बॅटची कडा लागली होती त्या ठिकाणी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर मध्ये प्रताप सकपाळ बॅटिंग करतायत कारण अशी बॅटिंग ते करत नाहीये. तालुका क्रिकेट किंवा 1 गाव 11 मध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही संधी आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे परंतु राजेंद्र ननावरे क्वालिटी बॉलिंग. नक्की चांगली बॉलिंग मात्र जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जात आहे. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल हाताळला जातोय परंतु आता पंचाकडे पाहिलं जात आहे. अगदी आशाभूत नजरेने बघतायत. पंच व्हाईट बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. अगदी बरोबर आहे परंतु सतीश सनस तिथेही जाऊन पोहोचले होते. ते अपील करत होते की हा वाईट बॉल आहे परंतु पंच या ठिकाणी पंचांचं मी कौतुक करेन. शशी मेहर असतील दत्ता मेहर सर असतील आणि आमचे तिसरे पंच कारण ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा इथे होतात ना या संपूर्ण स्पर्धांमध्ये अचूक निर्णय देण्याचं काम हे तिन्ही पंच करतात. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. व्हाईट बॉल आलाय. समीकरण चेंज झालंय. 9 चेंडू 19 धावा. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल याच्यावरती पुलचा फटका. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रताप सकपाच्या बॅटमधून आलेला हा क्रॅकिंग षटकार. अगदी चांगला फटका खेळलाय. ज्या फटक्याची गरज होती जमेची बाजू राहिली या क्षेत्ररक्षकाकडनं सॉरी या बॅटरकडनं. आखूड टप्प्याचा बॉल होता. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहू शकता. या बॉलवरती अगदी जागा बनवली रूम बनवला आणि त्यानंतर मात्र हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र 6 धावांसाठी खेळलेला फटका. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रताप सकपाळ यासाठी जाणले जातात. अशा प्रकारचे स्ट्रोक ते नेहमी सातत्यपूर्व खेळत असतात. 8 चेंडू 13 धावांची गरज. हा फटका डाऊन द ग्राउंड पुढे खेळलाय. समोर खेळलाय. स्ट्रेट बॅट निषेध रक्षक त्या ठिकाणी आहेत. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. एका बाजूला युवा खेळाडू प्रताप सकपाळ आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर जावलीचे सिनियर सातारा जिल्ह्याचे सिनियर खेळाडू दत्ता मोहिते यांना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिग विंडो विकेट मात्र जरूर पाहायला मिळाली. अगदी 2 धावा छपळाईने कंप्लीट झाल्यात. समोरच्या दिशेने फटका खेळलेला होता परंतु थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुढचा बॉल शेवटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. डाऊन दी ग्राउंड फेकून दिलंय. 6 धावांसाठी येतोय तो एक बिग ब्लास्ट षटकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन द राईज खेळलेला फटका जागेवरून पुढचा पाय
बाहेर काढला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने बॅट्सविंग आपण जर पाहिली ना, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता, राजेंद्र ननवरे यांचा हा शेवटचा बॉल होता. हा बॉल जर आपण पाहिला ना, गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर याला पिक केलं, बॉलकडे पाहिलं नाही, नो लुक स्ट्रोक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि हा बॉल ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला, अगदी स्टेडियमच्या बाहेर पाठवलंय. नाव आहे प्रताप सकपाळ, गाव आहे लाकवड, तालुका आहे महाबळेश्वर, जिल्हा आहे सातारा. अप्रतिम बॅटिंग प्रताप सकपाळ. अगदी आता येणारे 6 बॉल मध्ये 5 धावांची गरज असेल. टीमची धावसंख्या पेशवा 58ला 3. आता जबाबदारीचं महत्वाचं षटक कोणाकडे मात्र हाताळलं जाईल याच्याकडे नजरा वळवल्या जातील. परंतु 6 चेंडू 5 धावा आणि फिल्डिंग करणारी टीम हेच म्हणत असेल, हेची दान देवा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. आणि विकेट मिळवावी लागेल सध्याच्या घडीला. विकेट प्राप्त करावी लागेल. डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील. शेवटच्या षटकामध्ये सामना आलाय. 6 बॉल 5 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग प्रताप सकपाळनी केली. थांबला तो, शांत राहिला आणि नंतर कार्यक्रम केला. सूरज मताळे आलेत, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगले मी म्हणेन या पद्धतीने आपण पाहिलं. हे सिनियर खेळाडू आहेत, त्यांना माहित आहे कशा पद्धतीने मॅचेस जिंकल्या पाहिजेत. दत्ता मोहिते सरांचं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. नक्कीच त्यांना माहिती आहे मोठा फटका खेळण्याची गरज नाहीये. ड्राईव्ह केला, एक धाव अगदी पुश केले आणि एक धाव घेऊन मात्र खुश राहिले. त्यांना माहिती आहे मोठा फटका खेळण्यात अगदी माणस नाहीये. सिंगल डबलने मॅच येते तर मोठा फटका खेळण्याची जरूरत नाही. 5 बॉल 4 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 4 धावांची गरज. सूरज आहेत बॉलिंग मार्क होती, आपण त्यांना पाहतोय. प्रताप सकपाळ स्ट्राईक एंडला करतायत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केले. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅकफुटला गेले, त्यानंतर काय ड्राईव्ह खेळलाय. शॉट ऑफ द डे म्हणायला काय हरकत नाही. पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलेला वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॉल पाठवलाय स्टँड मध्ये. प्रताप सकपाळ महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली. हा मॅच आपण जर पाहिला तर पेशवाई ND11 या संघाने जिंकलाय आणि अप्रतिम बॅटिंग राहिली प्रतापची. क्या बात आहे. अगदी चांगला फटका, मॅच फिनिश करून टाकली. 7 विकेटने पेशवा 11 हा संघ जिंकलाय आणि दोन्ही टीम यायचंय आणि हँडशेक करायचे. दोन्ही टीम या. अगदी 7 विकेटने हा सामना जिंकलाय पेशवा 11 या संघाने. शेवटच्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत आणि हा षटकार लगावला. या मॅचचा हिरो 13 बॉल आणि 28 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. अर्थातच KSK प्रतिष्ठानचा खेळाडू आहे, लाकवड त्याचं गाव आहे. प्रताप सकपाळ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही मुख्य व्यासपीठावरती देऊ. ओव्हर टू किरण सर.